त्या रात्री मी एकटीच रस्त्याने चालत होते. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. मी पूर्ण भिजले होते. पायात ताकद उरली नव्हती आणि दुपारपासून माझ्या पोटात अन्नाचा एक कणही गेला नव्हता. भुकेने पोटात जणू आग पेटली होती आणि डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. त्या अंधाऱ्या रात्री मला फक्त एकच प्रश्न सतावत होता, आता कुठे जाऊ? अचानक काही अंतरावर मला एक मोठं घर दिसलं. त्या घरात दिवे लागलेले होते. त्या काळोख्या अंधारात तो प्रकाश मला एखाद्या आशेच्या किरणासारखा वाटला. पण मला तेव्हा माहिती नव्हतं की त्या घरामागे माझ्या नशिबात काय लिहिलं होतं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सायली आहे. मी एका छोट्याशा खेडेगावात एका मोठ्या जमीनदार सावकाराच्या शेतातील झोपडीत माझ्या आईबाबांसोबत राहत होते. माझे आईबाबा त्या सावकाराकडे सालाने राहायचे. काही वर्षापूर्वी आमच्या घरची परिस्थिती खूप वाईट झाली होती. घर चालवण्यासाठी आणि जुन्या काही अडचणी सोडवण्यासाठी माझ्या बाबांनी त्या सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. पण ते कर्ज घेताना त्याची किंमत एवढी मोठी असेल याची आम्हाला कल्पनाही नव्हती. त्या दिवसापासून माझे आईबाबा दिवस रात्र त्यांच्या शेतात कष्ट करत होते. शेताच्या कडेला आमची 2 छोट्या खोल्यांची झोपडी होती. उन्हाळ्यात त्या झोपडीत घामानं जीव घुसमटून जायचा. पावसाळ्यातून छपरातून पाणी टपकत राहायचं आणि हिवाळ्यात थंडी अंगात शिरून हाडं गोठून टाकायची. पण तरीही तेच आमचं घर होतं. तीच आमची दुनिया होती. त्या झोपडीच्या भिंतीमध्ये आमचं दुःख होतं, आमच्या आशा होत्या आणि त्याच भिंतीमध्ये आमच्या स्वप्नांचा विश्वासही अडकून पडला होता. गावापासून थोड्या अंतरावर एक कॉलेज होतं आणि तिथे माझं शिक्षण सुरू होतं. माझे आईबाबा स्वतः उपाशी राहूनही मला शिकवत होते. त्यांचं एकच स्वप्न होतं, आपली मुलगी शिकून मोठी व्हावी आणि तिनं आपल्यासारखं कष्टाचं आयुष्य जगू नये. पण नशीब बहुतेक आमच्या घरावर रुसलं होतं. मागच्या काही महिन्यांपासून माझ्या बाबांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. त्यांना आता पूर्वीसारखे कष्ट होत नव्हते. अंगात शक्ती उरली नव्हती. कधी कधी तर उभं राहताना सुद्धा त्यांचे हातपाय थरथर कापायचे. रात्री कधी त्यांना खोकल्याचा झटका यायचा आणि आई त्यांच्या पाठीवर हात फिरवत रडत बसायची. आणि त्यात त्या सावकाराचं कर्ज अजूनही तसंच बाकी होतं. तो सारखा घरी यायचा आणि बाबांना म्हणायचा, कामावर चल, नाही तर माझे पैसे परत कर. त्यांच्या त्या कठोर शब्दांनी बाबांच्या चेहऱ्यावरचं दुःख आणखीन वाढून जायचं. मला हे सगळं पाहवत नव्हतं. एक दिवस मी आईबाबांना म्हणाले, आई बाबा, आता मी कॉलेजला जाणं बंद करते. मी तुम्हाला कामात मदत करते. बाबा आजारी असताना मी फक्त शिकत बसू शकत नाही. माझ्या त्या शब्दावर काही क्षण घरात शांतता पसरली. आईच्या डोळ्यातून पाणी आलं आणि बाबा माझ्याकडे बघत राहिले. बाबा हळू आवाजात म्हणाले, बाळा, तू शिक, आमच्यासारखं आयुष्य जगू नकोस. पण परिस्थितीपुढे सगळेच हतबल झाले होते. शेवटी त्यांनी मनावर दगड ठेवत होकार दिला आणि दुसऱ्या दिवसापासून मी सावकाराच्या शेतात कामाला जाऊ लागले. सावकाराची खूप मोठी शेती होती. कुठे गवत काढणं, कुठं पिकांना पाणी देणं, कुठं बियाणं टाकणं, तर कुठे पिकांची निगा राखणं. दिवसभर काम संपत नव्हतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करून अंग पूर्ण थकून जायचं. हाताला फोड यायची, पाय दुखायचे, पण चेहऱ्यावर हसू ठेवून पुन्हा दुसऱ्या दिवशी उभं राहायचं. मी तरुण आणि दिसायला सुंदर होते. त्यामुळे आई बाबा मला नेहमी सांगायचे, बाळा, चेहरा झाकून घेऊन जा, सावकार चांगला माणूस नाही. सुरुवातीला मला त्यांचं बोलणं फारसं कळायचं नाही. पण काही दिवसांनी मला सगळं समजू लागलं. मी कामाला जाऊ लागल्यावर सावकार दररोज शेतात यायला लागला होता. तो सारखा माझ्याकडे पाहायचा. मी कामावर नसले की तो कधी कधी दिवस दिवस शेतात फिरकायचा नाही. त्याचं ते विचित्र वागणं मला हळूहळू जाणू लागलं होतं. तो माझ्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करायचा, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मला कधीच खरं वाटलं नाही. त्याच्या नजरेत काहीतरी अस्वस्थ करणारं होतं. जणू ती नजर माझ्या मनात भीती निर्माण करत होती. त्यामुळे मला भीती वाटू लागली होती. पण आईला सांगायची भीती वाटायची, कारण मला माहीत होतं की आई लगेच म्हणेल, उद्यापासून कामावर जायचं नाही. आणि मग घर कसं चालणार?
सकाळी उठून आईला मदत करायची, बाबांची काळजी घ्यायची, कधी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, मग दिवसभर शेतात काम करायचं. आयुष्य फक्त जबाबदाऱ्यांनी भरलेलं होतं. दिवस असेच जात होते आणि सावकाराबद्दलची भीती मनात हळूहळू वाढू लागली होती. त्या दिवशी बाबांची तब्येत जरा जास्त बिघडली होती. आई म्हणाली, मी बाबांना हॉस्पिटलला घेऊन जाते. मी म्हणाले, ठीक आहे आई, तुम्ही जा, मी इकडचं सगळं सांभाळते. सकाळी आई बाबांना घेऊन गेली आणि मी घरातलं काम आवरून सावकाराच्या मक्याच्या शेतात गवत काढायला गेली. आज मी पूर्ण एकटीच होते. सकाळपासून मनात एक अनामिक भीती होती. असं वाटत होतं की आज सावकार शेतात येऊच नाही. सावकार दिसला की मला खूप भीती वाटायची. साधारण 50-55 वर्षाचा बलदंड शरीर, लांब मिशा, मोठे डोळे, गालावर एक काळा टिपका आणि काळसर चेहरा. तो हसला की माझ्या अंगावर शहारा यायचा. साधारण दुपारचे 12 वाजले होते. डोक्यावर सूर्य तळपळत होता. ऊन खूप लागत होतं. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या आणि काम करता करता माझं पूर्ण अंग थकून गेलं होतं. हातांनी गवत काढताना बोटं दुखायला लागली होती. पाठीला वेदना होत होत्या. गरम वाऱ्याच्या झुळका चेहऱ्यावर आदळत होत्या. शेतात आजूबाजूला फक्त मक्याची उंच झाडं वाऱ्यावर हलत होती आणि त्या शांततेमध्ये अचानक मला दूर कुठेतरी गाडीचा आवाज ऐकू आला. तो आवाज हळूहळू जवळ येऊ लागला आणि काही क्षणातच एक बुलेट येऊन शेताच्या बांधावर थांबली. मी हळूच मान वर करून पाहिलं तर तो सावकारच होता. त्याला पाहताच माझ्या छातीत धडधड सुरू झाली. माझ्या मनात भीतीची एक मोठी लाट उठली. मी काही क्षण तशीच उभी राहिली. पण मी काय करणार होते? माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मी पुन्हा खाली मान घालून गवत काढू लागले. पण माझं लक्ष त्यांच्याकडे होतं. हळूहळू तो गाडीवरून उतरला आणि माझ्या दिशेने चालत येऊ लागला. त्यांच्या पावलाचा आवाज माझ्या कानात स्पष्ट ऐकू येत होता. येऊन तो बांधावर उभा राहिला आणि माझ्याकडे पाहत म्हणाला, सायली, आज शेतात कोण कोण आलाय कामावर? त्याचा आवाज ऐकताच मी उठून उभी राहिली. उन्हामुळे माझा चेहरा लालसर झाला होता. मी हळू आवाजात म्हणाले, मालक, आई आणि बाबा हॉस्पिटलला गेले आहेत. बाबांची तब्येत फारच बिघडली. आज मी एकटीच आली आहे. माझं बोलणं ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू उमटलं. तो हळूहळू चालत माझ्याजवळ आला. मी पुन्हा खाली मान घालून गवत काढू लागली. तो म्हणाला, सायली, असं किती दिवस कष्ट करणार? तुझ्या वडिलांवर खूप कर्ज आहे ना, मी ते सगळं माफ करू शकतो. मी काहीच बोलले नाही. माझे हात काम करत होते, पण मनात विचारांचं मोठं वादळ सुरू होतं. मग तो पुन्हा म्हणाला, तू एवढी चांगली आहेस, घराची काळजी करतेस, एवढ्या लहान वयात इतक्या जबाबदाऱ्या सांभाळतेस. त्यांचे ते शब्द आणि बदललेली नजर पाहून मला परिस्थिती योग्य वाटली नाही. माझ्या हातांचा थरकाप सुरू झाला. मी थोडं मागे सरकले आणि शांतपणे म्हणाले, मालक, आम्ही कष्ट करून तुमचं कर्ज फेडू. पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू अचानक बदललं. त्यांचा आवाज कठोर झाला. माझ्या मनात एकच विचार आला, इथून निघायला हवं. मी लगेच इथून तिथून बाजूला झाले आणि शेतातून बाहेर पडून वेगाने धावू लागले. माझ्या मागे कोणीतरी येत असल्यासारखं मला जाणवत होतं. मी सैरावैरा पळत होते, कधी मातीच्या वाटेने, कधी काटेरी झुडपांच्या बाजूने. पायांना छोटे छोटे काटे टोचत होते. दगड लावून पाय दुखत होते, पण मला काहीच जाणवत नव्हतं. फक्त एकच विचार मनात होता, मला सुरक्षित ठिकाणी पोहोचायचं आहे. धावत धावत मी खूप दूर आले होते. आता माझे पाय पूर्ण थकले होते. श्वास जोरात चालू होता. मी काही क्षण थांबले. मनात हजारो प्रश्न येत होते. संध्याकाळ हळूहळू जवळ येत होती. आकाश काळवंडू लागलं होतं आणि अचानक आकाशात काळे ढग जमून विजा चमकू लागल्या. काही क्षणात जोरदार वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस सुरू झाला. दुपारपासून माझ्या पोटात अन्नाचा एक कणही गेला नव्हता. शेतात जेवणासाठी घेऊन गेलेला माझा टिफिन तिथेच राहून गेला होता. भूक, थकवा, भीती आणि काळजी या सगळ्यांनी माझं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं. पाऊस सतत कोसळत होता. शरीर पूर्ण थकून गेलं होतं. पायात ताकद उरली नव्हती. अंगावरचे कपडे पूर्ण भिजले होते आणि थंड वाऱ्याने माझं शरीर थरथर कापत होतं. आजूबाजूला अंधार पसरला होता. रस्त्यावर कोणीच दिसत नव्हतं. प्रत्येक वेळी आकाशात वीज चमकली
की काही क्षणासाठी आसपासचा रस्ता स्पष्ट दिसायचा आणि लगेच पुन्हा काळाकुट्ट अंधार पडायचा. अचानक काही अंतरावर मला एक घर दिसलं. ते घर एखाद्या मोठ्या बंगल्यासारखं होतं. घरासमोर मोठं अंगण आणि बाजूलाच कोठा दिसत होता. तिथे काही लाईट्स लागलेल्या होत्या आणि त्या अंधारात तो प्रकाश मला आशेच्या किरणासारखा वाटला. नकळत माझी पावलं त्या घराकडे वळली. रात्र बरीच झाली होती. साधारण 8:30 वाजले असावे. शेवटी मी त्या बंगल्याच्या बाजूला असलेल्या भिंतीच्या आडोशाला जाऊन खाली बसले. तिथे पावसाचं थेंब लागत नव्हते, पण मी आधीच पूर्ण भिजले होते. मी भिंतीला टेकवून बसले आणि देवाला म्हणू लागले, देवा, ही कसली परीक्षा घेतोय माझी? माझे आईबाबा सुरक्षित असतील ना? अचानक माझ्या मागच्या बाजूची खिडकी उघडल्याचा आवाज आला. खिडकीतून प्रकाशाची एक किरण माझ्या दिशेने आली. मी घाबरून मागे पाहिलं. तिथे एक वृद्ध महिला उभ्या होत्या. त्यांनी काळजीच्या स्वरात विचारलं, बाळा, कोण आहेस तू? का रडते आहेस? एवढ्या रात्री इथे काय करते आहेस? त्यांचा आवाज ऐकताच माझं मन थोडं शांत झालं. तेवढ्यात घराचा मुख्य दरवाजा उघडला गेला आणि एक तरुण बाहेर आला. तो साधारण 28-29 वर्षाचा असावा. उंच बांधा, साधा पेहराव आणि चेहऱ्यावर एक शांतपणा होता. त्याच्या मागोमाग त्या आजीही बाहेर आल्या. आजींनी पुन्हा विचारलं, बाळा, घाबरू नकोस, सांग, कोण आहेस तू? मी त्यांच्या जवळ आले आणि अचानक मला रडू कोसळलं. मी रडत रडत माझी संपूर्ण कहाणी सांगू लागले. बाबांचा आजार, आईचे कष्ट, सावकाराचं कर्ज आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्या घटना. तो तरुण मात्र शांतपणे माझ्याकडे पाहत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर सहानुभूती दिसत होती. मी सगळं सांगून शांत झाले. काही क्षण शांतता पसरली. मग त्या आजींनी कसलीही शंका न घेता माझा हात पकडला आणि म्हणाल्या, बाळा, आता काळजी करू नकोस, आधी आत ये. त्या एका खोलीत गेल्या आणि एक स्वच्छ साडी घेऊन आल्या. हे घे, आधी कपडे बदल आणि केस कोरडे कर, त्या मायेने म्हणाल्या. तो तरुणी शांतपणे म्हणाला, सायली, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित होईल. त्याचा आवाज खूप विश्वास देणारा होता. त्या तरुणाचं नाव होतं आदित्य. मी कपडे बदलून जेव्हा हॉलमध्ये आले तेव्हा आदित्य काही क्षण शांतपणे माझ्याकडेच पाहत राहिला. पण त्याच्या नजरेत कुठलाही चुकीचा भाव नव्हता, फक्त काळजी आणि आश्चर्य होतं. तेवढ्यात आजी म्हणाल्या, अरे आदित्य, काय पाहतोस एवढं? आधी बिचारीला बसू दे. त्यांच्या त्या बोलण्याने आदित्य हलकासा हसला आणि मी लाजून खाली मान घातली. माझ्या आयुष्यात इतक्या संकटामध्ये अडकूनही त्या क्षणी अचानक चेहऱ्यावर हलकसं हास्य आलं होतं. काही वेळानं आजींनी आणि आदित्यने मला आग्रहाने जेवायला बसवलं. आम्ही तिघे जेवायला बसलो. जेवताना आजी म्हणाल्या, हा माझा नातू आदित्य एका कंपनीत काम करतो. या मोठ्या घरात आम्ही दोघंच राहतो. मी नकळत आदित्यकडे पाहिलं. तो दिसायला खूप देखणा आणि साधा होता. त्याच्याकडे पाहिल्यावर भीती वाटत नव्हती, उलट मनाला शांतता मिळत होती. जेवण झाल्यावर आजी म्हणाले, आदित्य, हिला आपली दुसरी बेडरूम दाखव. आजपासून ही इथेच राहील. मी आयुष्यात पहिल्यांदा अशा मोठ्या आणि सुंदर खोलीत उभे होते. आमच्या गावातल्या छोट्याशा झोपडीत एकच खाट होती, पण आज इथे सगळं वेगळं होतं. रात्री कधी मला झोप लागली हे कळलंच नाही. सकाळी पहाटे मला जाग आली. खिडकी उघडली तर बाहेर नुकताच सूर्य उगवत होता. कालची भयानक रात्र आणि आजची ही शांत सकाळ दोन्हीमध्ये किती मोठा फरक होता. हॉलमध्ये आल्यावर आदित्य सोफ्यावर बसून पेपर वाचत होता. मला पाहताच त्याने हसून म्हटलं, गुड मॉर्निंग. आजींनी चहा नाश्ता आणला. नाश्ता करताना मी आजींना म्हणालो, आजी, मी इथे रिकामी बसणार नाही, मला काहीतरी काम द्या. आजी हसून म्हणाल्या, आमची थोडी शेती आहे, तू आम्हाला मदत कर. मी आनंदाने होकार दिला. आदित्य ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन खाली आला. हलक्या रंगाचा शर्ट, नीटनेटके केस आणि चेहऱ्यावर नेहमीसारखं शांत हसू. तो अगदी एखाद्या चित्रपटातील हिरोसारखा दिसत होता. तो माझ्याकडे पाहत हलकासा हसला आणि म्हणाला, सायली, मला तुझ्या गावाचं नाव आणि तुझ्या आईबाबाचं पूर्ण नाव सांग. तू काहीही काळजी करू नकोस, मी सर्व गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेन. मी त्याला सर्व माहिती दिली आणि तो ऑफिसला निघून गेला. हळूहळू दिवस जाऊ लागले. मी दररोज सकाळी लवकर उठून आजींना घरकामात मदत करायची आणि नंतर आम्ही दोघे शेतात जायचो. मी आल्यापासून आजींचे कष्ट कमी झाले होते. या 15 दिवसात नकळत काहीतरी बदलत चाललं होतं.
मला अनेकदा जाणवायचं की आदित्य सतत माझ्याकडे पाहत असतो. जेवताना तो माझ्याकडे पाहून हसायचा, कधी मला हसवण्याचा प्रयत्न करायचा. संध्याकाळ झाली की नकळत माझी नजर दाराकडे वळायची. एक दिवस दुपारची वेळ होती. अचानक बाहेर गाडीचा आवाज आला. मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर समोर आदित्यची गाडी उभी होती. पण पुढच्या क्षणी गाडीतून माझे आईबाबा खाली उतरले. त्यांना पाहताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी धावतच बाहेर गेले आणि जाऊन आईबाबांना घट्ट मिठी मारली. ते दृश्य पाहून आदित्यच्या आणि आजींच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. आदित्यने माझ्या आईबाबांचा शोध लावून त्यांना सुरक्षितपणे इथे आणलं होतं. काही वेळाने माझे बाबा आदित्यकडे पाहून म्हणाले, बाळा, आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. तुम्ही आम्हाला आमची मुलगी परत मिळवून दिली. आता आम्ही निघतो, कुठेतरी दुसरीकडे काम पाहू. ते ऐकून माझं मन पुन्हा दुःखी झालं, कारण आता मला या घरापासून दूर जावं लागणार होतं. आदित्यच्या चेहऱ्यावरचं हसूही कमी झालं. तो लगेच म्हणाला, अहो, कुठे जाणार तुम्ही? आमची शेती आहे, ती तुम्ही सांभाळा आणि इथेच राहा. आजींनीही होकार दिला. शेवटी बाबा म्हणाले, घरात नको, आम्ही शेताजवळ एक मोठी झोपडी बांधून राहू. काही दिवसातच शेताजवळ एक छोटीशी झोपडी तयार झाली. मी, आई आणि बाबा पुन्हा शेतात काम करू लागलो. आदित्यला वेळ मिळाला की तो शेतात यायचा. दूर उभा राहून माझ्याकडे पाहायचा आणि छोटीशी स्माईल द्यायचा. कधी मी उन्हात जास्त वेळ काम करत असले तर तो स्वतः पाण्याची बाटली घेऊन यायचा. सुट्टीच्या दिवशी तो स्वतः दिवसभर शेतात थांबायचा. आदित्य आम्हाला कामांचे चांगले पैसे देत होता. बाबांची उपचार पद्धतीही चांगली सुरू होती आणि आता त्यांची तब्येत पूर्वीपेक्षा खूप सुधारली होती. एक दिवस मी शेतात काम करत होते तेव्हा अचानक आदित्य घाईघाईने शेतात आला. तो खूप घाबरलेला होता. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, आजी हॉस्पिटलमध्ये घसरून पडल्या आहेत, हॉलमध्ये घसरून पडल्या आहेत. बहुतेक त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. मला तुमची मदत हवी आहे. आम्ही लगेच बांगल्याकडे धावलो. आजींनी कारमध्ये बसून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तपासणी झाल्यावर डॉक्टरने सांगितलं की पायाला फ्रॅक्चर झालाय, अजून प्लॅस्टर करावं लागेल. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये मी आणि आदित्य बाहेर बसलो होतो. आदित्यच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, सायली, माझ्या आईबाबानंतर आजीच माझ्यासाठी सर्व काही आहेत. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, काळजी करू नका आदित्य, सर्व काही ठीक होईल. डॉक्टरांनी प्लास्टर केलं आणि आम्ही आजींना घरी आणलं. आजींना विश्रांतीची गरज असल्याने आईबाबांनी मला सांगितलं, सायली, आजपासून तू काही दिवस इथेच राहा आणि आजींची काळजी घे. त्या दिवसापासून मी पुन्हा आदित्यच्या घरात राहू लागले. मी आजीची काळजी घ्यायचे, आदित्यचा डबा तयार करायचे. त्या एका महिन्यात आदित्यचं माझ्याकडे पाहणं आणखीनच वाटलं होतं. कधी कधी आम्ही दोघं आजीच्या बाजूला बसून त्याचे हातपाय दाबत असू, तेव्हा आमची नजरानजर व्हायची. आजी आमच्या दोघांकडे अगदी बारकाईने पाहत असायच्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू असायचं. त्या दिवशी खिडकीतून येणाऱ्या सोनेरी प्रकाशात आजी आमच्या दोघांकडे पाहून हसल्या आणि म्हणाल्या, आदित्य बाळा, अशी सायलीसारखी एखादी सून घेऊन ये मला. ही मुलगी खूप आवडते मला. आजींचं ते बोलणं ऐकताच माझे आणि आदित्यचे डोळे एकमेकांना भेटले. मी लाजून मान खाली घातली, पण आदित्य मात्र माझ्याकडे एकटक पाहत राहिला. 1.5 महिन्यानंतर आजीच्या पायाचं प्लास्टर निघालं आणि त्या हळूहळू चालू लागल्या. आजी बऱ्या झाल्याचा आनंद होता, पण आता मला पुन्हा झोपडीत जावं लागणार याचं दुःखही होतं. त्या दिवशी संध्याकाळी मी सर्वांसाठी खूप छान जेवण बनवलं. जेवताना आजी म्हणाल्या, सायली बाळा, उद्यापासून तू तुझ्या आईबाबांकडे गेलीस तरी काही हरकत नाही. हे ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. त्या रात्री मी खोलीत झोपण्याची तयारी करत असताना दारावर थाप पडली. समोर आदित्य उभा होता. तो हळूच माझ्याजवळ आला आणि शांत आवाजात म्हणाला, सायली, घाबरू नकोस, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तू आमच्या आयुष्यात आल्यापासून सगळं बदललं आहे. तुझा साधेपणा, तुझा स्वभाव मला खूप आवडला. मला असं वाटतं की माझं तुझ्यावर प्रेम झालं आहे. हे बोलताना त्याच्या डोळ्यात अश्रू होते. माझेही डोळे भरून आले. मी हळूच त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले, तुम्ही मला संकटाच्या वेळी आधार दिला. तुमच्यासारखा माणूस आयुष्यात भेटणं हे माझंही भाग्य आहे. तेवढ्यात आमचं लक्ष दरवाजाकडे गेलं. आजी दारावर उभ्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर मोठं हसू होतं. त्या म्हणाल्या, अरे, मला तर हे खूप आधीपासून कळालेलं होतं. त्यांनी आम्हा दोघांना प्रेमानं मिठीत घेतलं आणि म्हणाल्या, माझ्या घरात एक अशीच प्रेमळ सूळ यावी ही माझी इच्छा देवानं पूर्ण केली. दुसऱ्या दिवशी आजींनी माझ्या आईबाबांना घरी बोलावून घेतलं आणि आमच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला.
आईबाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांना आमच्या नात्याबद्दल काहीच आक्षेप नव्हता, उलट ते खूप आनंदी झाले. आणि मग तो दिवस उजाडला ज्याची आम्ही दोघे आतुरतेने वाट पाहत होतो. आमच्या लग्नाचा दिवस. घर फुलांनी सजवलं होतं, अंगणात सुंदर रांगोळी काढली होती. मी नवरीच्या वेशात तयार झाले होते आणि आरशात स्वतःला पाहताना मला माझाच विश्वास बसत नव्हता. कष्टाचे दिवस, सावकाराची भीती, ती काळोखी रात्र आणि आता हे सुख. काही वेळानं आदित्यही वराच्या वेशात आला. आमचं लग्न खूप आनंदात आणि प्रेमाने पार पडलं. लग्नाचे मंत्र सुरू असताना आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो. कधी काळी ज्याच्याकडे काहीच नव्हतं त्या आयुष्यात आता आज सर्व काही होतं. त्या दिवसापासून मी त्या घरची सून झाले. आता मी, आदित्य आणि आजी एकत्र खूप आनंदाने संसार करत आहोत. लग्न होऊन आता काही महिने उलटले होते. बाहेर गार वारा सुटला होता आणि हवेत लग्नाचा तोच नावा कोरा सुगंध अजूनही दरवळत होता. सायली आता त्या मोठ्या बंगल्याची केवळ सूनच नव्हती, तर त्या घराचा प्राण झाली होती. आजीची तब्येत आता पूर्णपणे बरी झाली होती, पण तरीही सायलीला एका क्षणासाठीही त्या स्वतःपासून दूर होऊ देत नसत. त्या संपूर्ण घरात आता वेगळंच चैतन्य आलं होतं. त्या दिवशी शनिवार होता. आदित्यला ऑफिसला सुट्टी होती. दुपारची वेळ होती आणि बाहेर हलकीशी पावसाची सर येऊन गेली होती. त्यामुळे वातावरणात एक आल्हादपणा, गारवा पसरला होता. आजी शेजारच्या काकूंना भेटायला गेल्या होत्या, त्यामुळे घरात सायली आणि आदित्य दोघेच होते. सायली स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. तिनं पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची एक सुंदर साडी नेसली होती. ओले केस पाठीवर मोकळे सोडलेले होते, ज्यातून पाण्याचे थेंब तिच्या साडीवर टपकत होते. ती भाजी चिरण्यात मग्न असताना अचानक तिला पाठीमागे कोणाची तरी चाहूल लागली. तिने मागे वळून पाहण्यापूर्वीच आदित्यने अत्यंत हळुवारपणे तिच्या मागे येऊन तिची कंबर आपल्या हातांच्या विळख्यात घेतली. सायली एकदम शहारली. तिच्या हातातली सुरी थरथरली. तिने लाजून आपले डोळे मिटून घेतले. आदित्य, काय हे, कोणीतरी येईल, ती हळू आवाजात स्वतःचा श्वास रोखत म्हणाली. घरात कोणीच नाहीये सायली, आणि आता तू माझी पत्नी आहेस. मला तुझ्याजवळ येण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. आदित्य तिचा कान आणि मानेच्या मधल्या जागेवर आपले ओठ टेकवत अगदी हळू आवाजात म्हणाला. त्याचा तो उष्ण श्वास सायलीच्या मानेवर रेंगाळला आणि तिच्या अंगावर सरसरून काटा आला. तिने आदित्यच्या हातावर आपले हात ठेवले आणि त्याला मागे ढकलण्याचा खोटा प्रयत्न केला, पण आदित्यने आपली पकड आणखीन घट्ट केली आणि तिची हनुवटी धरून तिचा चेहरा आपल्याकडे वळवला. आदित्यचे डोळे, ज्या डोळ्यांनी एकेकाळी तिला फक्त आधार आणि आदर दिला होता, आज त्या डोळ्यांमध्ये सायलीसाठी अथांग प्रेम आणि वेळ दिसत होतं. आज तू खूप सुंदर दिसते आहेस, आदित्य तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तिचे ओले केस तिच्या चेहऱ्यावर आले होते. आदित्यने अत्यंत नाजूकपणे ते केस तिच्या कानामागे सारले. त्याच्या हाताचा स्पर्श सायलीच्या गालाला झाला आणि तिचे गाल लाजेने लालबुंद झाले. तुम्ही नेहमीच असं बोलता, सायली मान खाली घालत म्हणाली. कारण ते खरं आहे. जेव्हा मी तुला पहिल्यांदा त्या पावसाळी रात्री पाहिलं होतं, तेव्हा तुझी ती निरागसता माझ्या मनात घर करून गेली. आणि आज जेव्हा तू माझी झाली आहेस, तेव्हा मला दररोज असं वाटतं की मी जगातील सर्वात नशीबवान माणूस आहे. आदित्यने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि त्याच्या तळहातावर आपले ओठ टेकवले. त्याच्या या बोलण्याने सायलीच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आणि प्रेमाचे पाणी आले. तिने आदित्यच्या छातीवर आपले डोके ठेवले आणि त्याला घट्ट मिठी मारली. आदित्यनेही तिला आपल्या कवेत सामावून घेतले. बाहेर पुन्हा पावसाचा मंद आवाज सुरू झाला होता, पण त्या मोठ्या घरात त्या दोघांच्या मिठीत फक्त एक ऊब होती, प्रेमाची ऊब. काही वेळाने सायलीने स्वतःला मिठीतून सोडवले आणि हसत म्हणाली, आता पुरे, मला जेवण बनवू द्या, आजी येतील. ठीक आहे, पण एक अट, आज संध्याकाळी आपण दोघं बाहेर फिरायला जाणार आहोत, फक्त तू आणि मी, आदित्यने डोळे मिचकावत सांगितलं. संध्याकाळ झाली तसा पाऊस पूर्णपणे थांबला होता. आकाश स्वच्छ झालं होतं आणि मावळत्या सूर्याचा केशरी सोनेरी प्रकाश झाडांच्या पानावरून पाझरत होता. आदित्य सायलीला घेऊन त्यांच्या शेताच्या पलीकडे असलेल्या एका छोट्या टेकडीवर गेला. तिथे एक जुना पण सुंदर पाझर तलाव होता. पावसाळ्यामुळे तिथे चाहूल हिरवळ दाटून आली होती. आदित्यने गाडी एका बाजूला लावली. दोघेही चालत तलावाच्या काठावर आले. हवेत एक प्रकारची शांतता आणि मातीचा ओला सुगंध होता. सायलीने हवेचा एक दीर्घ श्वास घेतला
तिचा चेहरा आनंदाने फुलला होता. ती धावतच पाण्याच्या जवळ गेली आणि तिने त्या पाण्याला स्पर्श केला. आदित्य, किती सुंदर जागा आहे ही. मी गावात इतकी वर्ष राहिले, पण मला ही जागा कधीच माहीत नव्हती. आदित्य तिच्या मागे येऊन उभा राहिला. त्याने आपले हात तिच्या खांद्यावर ठेवले. कारण तेव्हा तू फक्त जबाबदाऱ्या ओढत होतीस सायली. आता तू जगायला सुरुवात केली आहेस आणि तुझ्या आयुष्यातील प्रत्येक सुंदर क्षण मला तुझ्यासोबत साजरा करायचा आहे. सायलीने मागे वळून आदित्यच्या गळ्यात आपले हात टाकले. ती त्याच्या अगदी जवळ आली. तिची नजर त्याच्या ओठावर खिळली. आदित्यनेही वेळ न घालवता तिची कंबर धरली आणि तिला स्वतःकडे खेचले. यावेळी सायलीने नजर खाली केली नाही. तिने आदित्यच्या डोळ्यात पाहिलं, जणू ती त्याला मुखसंमती देत होती. आदित्य हळूहळू तिच्या चेहऱ्यावर वाकला. दोघांचे श्वास एकमेकांमध्ये मिसळू लागले आणि पुढच्या क्षणी आदित्यने अत्यंत हळूवारपणे पण तितक्याच तीव्रतेने सायलीच्या ओठावर आपले ओठ टेकवले. त्यांचा तो पहिला अधिकृत आणि उत्कुंड चुंबनाचा क्षण होता. सायलीने आदित्यचे खांदे पकडले. निसर्गाच्या त्या अथांग शांततेत फक्त त्या दोघांच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. तो चुंबन केवळ शारीरिक नव्हतं, तर सायलीच्या भूतकाळातील सर्व दुःखावर फुंकर घालणारं आणि भविष्यातील प्रेमाने सजवणारं एक वचन होतं. जेव्हा आदित्य बदलून झाला तेव्हा सायलीने श्वास वेगाने चालला होता आणि ती लाजेने पूर्ण गुलाबी झाली होती. तिने आपला चेहरा आदित्यच्या छातीत लपवला. आदित्यने तिला जवळ घेत तिच्या डोक्यावर हलकीशी पापी घेतली. रात्री जेव्हा ते घरी परतले तेव्हा आजीने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून ओळखलं की त्यांचे नातू आणि सून आता एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले आहे. आजीने हसून सायलीला खुणावलं, ज्यामुळे सायली पुन्हा एकदा लाजून स्वयंपाकघरात पळाली. जेवण झाल्यावर रात्री सायली तिच्या आणि आदित्यच्या बेडरूममध्ये आली. खोलीत मंद प्रकाश होता. खिडकी उघडी होती आणि बाहेरून थंड वाऱ्याची झुळूक आत येत होती, ज्यामुळे पडदे हलकेच हलत होते. सायली बेडवर बसून काहीतरी विचार करत होती. तेवढ्यात आदित्य खोलीत आला आणि त्याने दरवाजा आतून बंद केला. तर सायलीच्या जवळ आला आणि बेडवर तिच्या शेजारी बसला. त्याने सायलीचा हात हातात घेतला. काय विचार करते आहे सायली, त्याने विचारलं. सायलीने आदित्यकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मी विचार करत होते की जर त्या रात्री त्या मुसळधार पावसात तुमच्या घराबाहेर आली नसती तर आज माझं काय झालं असतं. देव खरोखर माणसाच्या रूपात मदत पाठवतो हे मला तुमच्याकडे पाहून पटलं. आदित्यने तिचा हात उचलून आपल्या गालाला लावला. आणि मी विचार करतो की जर त्या रात्री देवबाप्पाने तुला माझ्या दारात पाठवलं नसतं तर माझं हे मोठं घर नेहमी शांत आणि रिकामं राहिलं असतं. तू फक्त या घराची सून नाहीस सायली, तू माझ्या जगण्याचं कारण आहेस. आदित्यने हळू सायलीला बेडवर झोपवलं आणि तिच्यावर झुकला. सायलीचे ओले ओठ आणि थरथरणारे श्वास आदित्यला आणखीनच वेळ लावत होते. आदित्यने गळ्यातील मंगळसूत्राला स्पर्श केला आणि नंतर कपाळावर, डोळ्यावर आणि शेवटी ओठावर प्रेमाचा वर्षाव केला. त्या शांत, प्रेमळ आणि धुंद रात्री सायलीने आपल्या भूतकाळातील सर्व वेदना कायमच्या विसरून आदित्यच्या मिठीत आपल्या एका नव्या रोमॅन्टिक आणि सुखी आयुष्याची नवीन पहाट अनुभवली. तो संसार आता फक्त दोन व्यक्तींचा नव्हता, तर तो एकमेकावर जीवापाड प्रेम करणाऱ्या दोन आत्म्यांचा होता. सुंदर प्रवास झाला होता. लग्न होऊन आता काही दिवस उलटले होते. बंगल्यात सुखाचे दिवस हसत खेळत जात होते, पण तो आनंद फार काळ टिकणारा नव्हता. निसर्गाचा तो आल्हाददायक गारवा कधी संपला आणि त्या मोठ्या बंगल्याच्या भिंतीमध्ये एक भीतीदायक शांतता कधी पसरली हे सायलीला कळलंच नाही. त्या दिवशी आदित्य काही कामानिमित्त शहरात गेला होता आणि परत यायला त्याला 2 दिवस लागणार होते. घरात फक्त सायली आणि मातोश्री आजी होत्या. बाहेरून दुपारपासूनच हवामान बदललं होतं. आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले होते आणि विजांचा कडकडाट सुरू झाला होता. सायलीला अचानक त्या रात्रीची आठवण आली, ज्या रात्री ती पहिल्यांदा या घरात आली होती. तिच्या मनात पुन्हा एकदा तीच अनामिक भीती जागृत झाली. संध्याकाळचे साधारण 7 वाजले असावे. वीज अचानक खंडित झाली आणि संपूर्ण बंगल्यात काळाकुट्ट अंधार पसरला. सायलीने कशीबशी मेणबत्ती पेटवली आणि ती आजींच्या खोलीत गेली. आजी अंथरुणावर शांत झोपल्या होत्या. सायली खिडकीचे पडदे नीट करण्यासाठी पुढे सरकली आणि तिची नजर अचानक बाहेर अंगणात गेली. विजेच्या एका लख प्रकाशात तिला बंगल्याच्या मुख्य गेटजवळ एक सावली उभी दिसली. लांब मिशा, बलदंड शरीर आणि तोच भयानक काळसर चेहरा. तो सावकार होता. पण ते कसं शक्य होतं? आदित्यने तर त्याचं कर्ज फेडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. मग तो बाहेर कसा आला?
सायलीच्या छातीत धडधड सुरू झाली. तिचा श्वास रोखला गेला. तिने डोळे घट्ट पुसले आणि पुन्हा बाहेर पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. मला भास झाला असेल. हो, मला भास झाला. ती स्वतःच्या मनाला समजावत मागे फिरली, पण पुढच्या क्षणी संपूर्ण घरात एक विचित्र आवाज घुमला. खट खट खट. तो कोणाच्या तरी बुटांचा आवाज होता, जो थेट वरच्या मजल्यावरून येत होता. सायलीचे पाय जागीच गोठले. घरात आजींशिवाय कोणीच नव्हतं. मग वरच्या मजल्यावर कोण होतं? सायलीच्या हातात मेणबत्ती घेतली आणि ती अत्यंत भीत जिन्याकडे सरकली. तिच्या पावलांचाही आवाज होणार नाही याची ती काळजी घेत होती. प्रत्येक पायरी चढताना तिचं हृदय छातीबाहेर येईल असं धडधडत होतं. वरच्या मजल्यावर आल्यावर तिला दिसलं की आदित्य अभ्यासिकेचा दरवाजा अर्धवट उघडा होता, जो नेहमी कुलूप लावलेला असायचा. ती हळूच आत सरकली. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात तिला खोलीतल्या टेबलावर काही कागदपत्र अस्ताव्यस्त पडलेली दिसली. उत्सुकतेपोटी आणि भीतीपोटी सायली टेबलाजवळ गेली. तिने ते कागद उचलले. ते या बंगल्याच्या शेतीचे आणि जमिनीचे मूळ दस्तावेज होते. पण त्या कागदावर सर्वात खाली एका अंगठ्याचा ठसा होता, ज्याच्या खाली लिहिलं होतं, सावकार रामराव. सायलीच्या डोक्यावर जणू आकाशच कोसळलं. या जमिनीचा खरा मालक आदित्य नसून तो सावकार होता, की आदित्यने तिच्यापासून काहीतरी खूप मोठं रहस्य लपून ठेवलं होतं? तेवढ्यात तिच्या पाठीवर एक थंडगार हात पडला. सायलीने दचकून मागं पाहिलं. अंधारात एक आकृती उभी होती. मेणबत्तीचा प्रकाश त्या चेहऱ्यावर पडला. तो सावकार नव्हता, तो आदित्यचा जुना नोकर सदाशिव होता, ज्याला आदित्यने काही दिवसांपूर्वी कामावरून काढून टाकलं होतं. त्याच्या हातात एक धारदार सुरा होता. सायली वहिनी, खूप उशीर केला तुम्ही हे ओळखायला, सदाशिव एका कुत्सित हसून म्हणाला. सदाशिव, तू इथे काय करतोस आणि हे कागदपत्र काय आहेत? सायलीने स्वतःला सावरत विचारले, पण तिचा आवाज थरथरत होता. हा बंगला, ही जमीन, सगळं काही त्या सावकाराचं आहे. आदित्यने सावकाराला जेलमध्ये पाठवलं कारण त्याला ही जमीन हडप करायची होती. आणि तुम्ही तर फक्त एक प्यादा आहात वहिनी. आदित्यने तुमच्याशी लग्न केवळ प्रेमापोटी नाही, तर तुमच्या बाबांच्या नावावर असलेली शेतीची जमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी केलं. सदाशिवने एक भयानक गौप्यस्फोट केला. सायलीचा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. ज्या आदित्यला तिने देव माणूस मानलं, त्याच्या प्रेमात ती वाहून गेली, तो तिच्याशी असा विश्वासघात करू शकतो? तिचं मन पूर्णपणे सुन्न झालं होतं, पण तिची विवेक बुद्धी तिला सांगत होती की काहीतरी गडबड आहे. आदित्यचे डोळे कधीच खोटं बोलू शकत नव्हते. तू खोटं बोलतोस, सायली ओरडली. विश्वास नाही ना? मग खाली जाऊन आजींच्या खोलीतल्या कपाटाच्या मागच्या चोरकप्पा उघडून बघा. तुम्ही तिथे कळून येईल की आदित्य नक्की कोण आहे. सदाशिवने सुरात दाखवत तिला धमकावले. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला माझ्या तावडीतून सुटावं लागेल. सदाशिवने सायलीवर वार करण्यापूर्वी सुरावर केला. सायलीने प्रसंग सावधान राखून हातातील मेणबत्ती थेट सदाशिवच्या चेहऱ्यावर फेकली. मेणबत्तीचा चटका लागता सदाशिव ओरडला आणि मागे सरकला. या संधीचा फायदा घेऊन सायली खोलीबाहेर पळाली आणि तिने बाहेरून दरवाजा बंद करून कडी लावली. ती धावत खाली आली. तिचे श्वास वेगाने चालले होते. तिला आता आजींची काळजी वाटत होती. ती धावत आजींच्या खोलीत गेली, पण तिथे आजी बेडवर नव्हत्या. बेड रिकामा होता. आजी कुठे आहात तुम्ही? सायली घाबरून ओरडली. तितक्यात मागून कोणीतरी तिचं तोंड दाबलं. सायलीने सुटण्याचा प्रयत्न केला, पण त्या व्यक्तीची पकड इतकी मजबूत होती, तिला एका अंधाऱ्या कोपऱ्यात खेचण्यात आलं. त्या व्यक्तीने हात बाजूला केला तेव्हा सायलीने पाहिलं, तो आदित्य होता. आदित्य, तुम्ही तर शहरात गेला होता ना? सायलीने आश्चर्याने विचारलं. सायली, शांत रहा. मी कुठेच गेलेलो नव्हतो. मला सदाशिव आणि सावकाराच्या माणसावर संशय होता. ते आज रात्री या बंगल्यावर हल्ला करणार होते, हे मला माहीत होतं. आजी सुरक्षित आहे. मी त्यांना आधी एका सुरक्षित ठिकाणी पाठवलं. आदित्य अत्यंत गंभीर आवाजात म्हणाला. पण ते जमिनीचे कागदपत्र आणि सदाशिव जे म्हणाला ते? सायलीने विचारलं. आदित्यने सायलीचे दोन्ही खांदे पकडले आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. सायली, माझ्यावर विश्वास ठेव. ते कागदपत्र खोटे आहे. सावकाराने माझ्या बाबांची फसवणूक करून ही जमीन लाटली होती. मी फक्त कायदेशीररित्या ती परत मिळवली. सदाशिव सावकाराचा माणूस आहे. तो आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी हे सगळं करतोय. तितक्यात वरच्या मजल्यावर खोलीचा दरवाजा तुटल्याचा मोठा आवाज आला. सदाशिवने स्वतःला मुक्त केलं होतं आणि त्याच्यासोबत सावकाराची अजून 2 माणसं बंगल्यात घुसली होती. त्यांच्या हातात लाठ्या, काठ्या आणि शस्त्र होती.
आदित्य, आता तुमचा खेळ संपला. सदाशिवचा आवाज हॉलमध्ये घुमला. आदित्यने सायलीला एका कपाटाच्या मागे लपवले. सायली, तू इथेच राहा. काहीही झालं तरी बाहेर येऊ नकोस. आदित्य हॉलमध्ये गेला. तिथे एका भयानक लढाई सुरू झाली. आदित्य एकटा होता आणि ते तिघेजण अंधारात आणि विजांच्या प्रकाशात. सायलीचा फक्त शस्त्रांचे आवाज आणि सावले दिसत होते. अचानक सदाशिवने आदित्यच्या पाठीवर वार केला. आदित्य वेदनेने खाली कोसळला. सदाशिव त्याचा गेम संपवण्यासाठी सुरा रोखून पुढे सरकला. हे पाहून सायलीच्या मनात भीती कुठल्या कुठे पळून गेली. आपल्या पतीचा जीव धोक्यात असलेला पाहून ती वाघिणीसारखी कपाटा मागून बाहेर आली. तिने जवळ असलेली पितळेची जड समई उचलली आणि पूर्ण ताकदीनिशी सदाशिवच्या डोक्यावर प्रहार केला. धाडकन. सदाशिव. सायलीचा हा रुद्र अवतार पाहून सावकाराची उरलेली 2 माणसं घाबरली. तितक्यात बंगल्याच्या बाहेर पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजू लागले. आदित्यने पोलिसांना आधीच फितूर माहिती देऊन बोलावलं होतं. पोलिस आत आले आणि त्यांनी त्या गुंडांना ताब्यात घेतलं. सगळा थरार संपला होता. आदित्यच्या पाठीवर किरकोळ जखम झाली होती, ज्यावर सायलीने पट्टी बांधली. पोलीस सदाशिव आणि सावकाराच्या इतर हस्तकशांना घेऊन गेले होते. सावकाराने जेलमधून सुटण्यासाठी रचलेला हा शेवटचा कट अपयशी ठरला होता. पहाट होत होती. आकाशातले काळे ढग विरून गेले होते आणि पूर्वेला तांबट फुटू लागलं होतं. आदित्य बेडवर बसला होता. सायली त्याच्या शेजारी आली आणि तिने आपले डोके त्याच्या खांद्यावर ठेवले. तिचे डोळे अजूनही ओले होते, पण आता त्यात भीती नव्हती, तर आदित्यला सुरक्षित पाहिल्याचा आनंद होता. मला माफ करा आदित्य, मी त्या कागदपत्रांना पाहून एका क्षणासाठी तुमच्यावर संशय घेतला, सायली हळू आवाजात म्हणाली. आदित्यने तिचा चेहरा हळू वर केला आणि तिच्या ओठावर एक हलकीशी पापी घेतली. सायली, संशय घेणं स्वाभाविक होतं, पण आज तू ज्या धाडसाने माझा जीव वाचवलास त्याने सिद्ध केलं की आपल्या प्रेमात इतकी ताकद आहे की आपण कोणतंही वादळ आपल्याला वेगळं करू शकत नाही. त्या भयानक आणि सस्पेन्सने भरलेल्या रात्रीने सायलीने आदित्यच्या नात्याला एका अशा वळणावर आणले होते जिथे आता फक्त प्रेम नव्हतं, तर एकमेकांवरील अढळ विश्वास आणि एकमेकांसाठी लढण्याची पराकोटीची ताकद होती. बंगल्याची ती शांतता आता भीतीदायक राहिली नव्हती, तर ती एका नव्या आणि अद्भुत सुरक्षेची ग्वाही देत होती. त्या ठराविक रात्रीला आता काही महिने उलटून गेले होते. सावकार आणि सदाशिव त्यांच्या अटकेनंतर गावातलं वातावरण पूर्णपणे शांत झालं होतं. त्यांच्यावर कायदेशीर खटले भरले गेले आणि त्यांच्या पापाची शिक्षा त्यांना मिळाली होती. सायलीच्या आईबाबांच्या जमिनीचे मूळ आणि खरे दस्तावेज आता आदित्यच्या स्वाधीन झाले होते, ज्यामुळे सायलीच्या कुटुंबाने हक्काचे घर आणि शेती त्यांना सन्मानाने परत मिळाली. बंगल्याच्या भिंतीवरून आता त्या भयानक रात्रीची सावली पूर्णपणे विरून गेली होती. पुन्हा एकदा त्या घरात सुख, समाधान आणि हास्याचे कारंजे उडू लागले होते. आजी आता रोज सकाळी देवापुढे दिवा लावून सायली आणि आदित्यच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करायच्या. दिवस झपाट्याने बदलत होते. निसर्गानेही आपली रूप बदलली होती. पावसाळा संपून आता गुलाबी थंडीची सुरुवात झाली होती. शेतातील पिके पिवळी धमक होऊन डोलत होती. सायली आणि आदित्यचा संसार आता अत्यंत परिपक्व आणि रोमांटिक वळणावर आला होता. तिची सकाळ नेहमीप्रमाणे लवकर सुरू झाली होती. सायली आजींसाठी चहा घेऊन त्यांच्या खोलीत गेली. आजीने सायलीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. सायलीचा चेहरा काहीसा फिकट दिसत होता आणि तिच्या डोळ्याखाली हलकीशी थकव्याची झाक होती. बाळा, तब्येत ठीक नाहीये का तुझी? आज चेहरा जरा उतरलेला दिसतोय. हो आजी, काही नाही, जरा चक्कर आल्यासारखं वाटतंय आणि सकाळपासून काहीही खावंसं वाटत नाही, सायली मंद हसून म्हणाली. आजींच्या अनुभवी नजरेने काहीतरी ताडलं. त्याच्या चेहऱ्यावर अचानक आनंदाची लखलखेर उमटली. त्यांनी सायलीच्या डोक्यावरून हात फिरवला. बाळा, तू आधी खोलीत जाऊन आराम कर, मी डॉक्टरांना फोन करते. दुपारी जेव्हा डॉक्टर येऊन गेले तेव्हा त्यांनी संपूर्ण घराला अत्यंत गोड आणि आनंदाची बातमी दिली. सायली आई होणार होती. आदित्य आणि सायलीच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याची चाहूल लागली होती. ही बातमी ऐकताच आजींच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्यांनी लगेच सायलीला जवळ घेतलं. शहरातून जेव्हा आदित्यला हे कळलं तेव्हा तो ऑफिसचं काम अर्धवट सोडून थेट बंगल्याकडे वळाला. आदित्य खोलीत आला होता तेव्हा सायली खिडकीजवळ उभी राहून बाहेर पडणाऱ्या कोवळ्या उन्हाकडे पाहत होती. आदित्यने अत्यंत हळुवारपणे मागे येऊन तिला आपल्या मिठीत घेतलं. त्याचे हात सायलीच्या पोटावर स्थिरावले. थँक्यू सायली, माझ्या आयुष्यात हे एवढं मोठं सुख आणल्याबद्दल. आदित्यचा आवाज काहीसा भावुक झाला होता. त्याने तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले. सायलीने मागे वळून आदित्यच्या गळ्यात हात टाकले. आदित्य, हे सुख फक्त माझं नाही,
आपल्या दोघांचा आहे. ज्या मुलीकडे काही महिन्यापूर्वी राहायला छप्पर नव्हतं, तुम्ही या घराची लक्ष्मी बनवलं आणि आता एका बाळाची आई. तिच्या डोळ्यात आनंदाचे थेंब आले. आदित्यने आपल्या अंगठ्याने तिचे अश्रू पुसले. पुन्हा भूतकाळाबद्दल काही बोलायचं नाही सायली. आता फक्त आपला सुंदर भविष्यकाळ आपल्या समोर आहे. त्या दिवसापासून आदित्यने सायलीची काळजी घेणं दुप्पट केलं. तिला शेतात काम करायला पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. आदित्य स्वतः तिच्या खाण्यापिण्याची औषधांची काळजी घ्यायचा. दररोज संध्याकाळी तो सायलीला घेऊन बागेत फिरायला जायचा. रात्री झोपताना तो सायलीच्या कुशीत डोके ठेवून तिच्या पोटाशी तासनतास गप्पा मारायचा. जणू ते बाळ त्याचे सगळे शब्द ऐकत होते. सायलीच्या आईबाबांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते दररोज शेतातून ताज्या ताज्या भाज्या आणि सायलीला आवडणारे पदार्थ बनवून बंगल्यावर घेऊन जायचे. गरिबीचे आणि लाचारीचे दिवस संपून आता एका सुसंस्कृत आणि श्रीमंत घराण्याचे ते व्याही झाले होते. पण आदित्यने त्यांना कधीही अंतर दिलं नाही. तो त्यांचा मुलासारखाच आदर करायचा. 9 महिने कसे संपले ते कळलंच नाही. अखेर तो सोन्याचा दिवस उजाडला. सायलीने एका सुंदर आणि गोंडस कन्येला जन्म दिला. हॉस्पिटलमधून जेव्हा सायली बाळाला घेऊन घरात आली तेव्हा आजींनी आरती ओवाळून तिचं स्वागत केलं. बाळाचे डोळे अगदी आदित्यसारखे होते आणि तिची निरागसता सायलीसारखी होती. आदित्यने बाळाला हातात घेतलं आणि सायलीच्या जवळ बसला. तिचं नाव ठेवायचं आदित्य, सायलीने विचारलं. आदित्यने सायलीकडे अत्यंत प्रेमानं पाहिलं आणि म्हणाला, तिचं नाव आपण ठेवायचं आनंदी, कारण तिच्या येण्याने आपल्या आयुष्यातल्या उरला अंधारही कायमचा संपला आहे. रात्रीच्या वेळी आनंदी आजींच्या कुशीत शांत झोपली होती. सायली आणि आदित्य त्यांच्या बेडरूमच्या बाल्कनीत उभे होते. आकाश चांद्याने उजळून निघालं होतं. थंड वाऱ्याची झुळूक सायलीच्या साडीचा पदर उडवत होती. आदित्यने सायलीला आपल्या कवेत ओढलं आणि तिच्या कपाळावर एक दीर्घ चुंबन घेतलं. सायलीने आपले डोळे मिटून घेतले आणि आदित्यच्या छातीवर हात ठेवला. तिचे हृदय आता अत्यंत शांत आणि तृप्त होते. त्या पावसाळ्याच्या काळोख्या भयानक रात्री सुरू झालेल्या सायलीचा प्रवास अनेक संकटातून, थरारातून आणि प्रेमाच्या वळणावरून जात अखेर एका अत्यंत सुंदर, रोमांटिक आणि सुंदर किराण्यावर येऊन पोहोचला होता. आता त्यांच्या आयुष्याला भीती नव्हती, कारण त्यांचा संसार प्रेम, विश्वास आणि नव्या पिढीच्या आनंदाने कायमचा बहारला होता. आनंदीच्या येण्याने बंगल्यात जणू रोजच दिवाळी साजरी होत होती. तिची ते लहान लहान हात, तिचं निष्पाप हसू आणि तिची ती बोबडी बोली संपूर्ण घराला मंत्रमुग्ध करत असे. सायली आणि आदित्यचे आयुष्य आता एका नव्या जबाबदारीत आणि अथांग आनंदात न्हावून निघालं होतं. आजी तर स्वतःचं वय विसरून आनंदीसोबत लहान मूल बसून खेळायच्या. दिवस, महिने, वर्ष कशी पाखरासारखी उडून गेली कळलंच नाही. आनंदी आता 5 वर्षाची झाली होती. ती हुशार, समजूतदार आणि हुबेहूब सायलीसारखीच अत्यंत सुंदर दिसत होती. गावातल्या शाळेत तिचं नाव टाकण्यात आलं होतं. रोज सकाळी आदित्य तिला स्वतः गाडीवर सोडायला जायचा आणि सायली तिचा आवडता डबा आणून द्यायची. त्या दिवशी रविवार होता. सकाळपासूनच घरात एक वेगळीच लगबग सुरू होती. सायलीने आज घराच्या अंगणात एक मोठी आणि रंगीबिरंगी रांगोळी काढली होती, कारण आज सायलीच्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता. आदित्यने मुद्दामून एका मोठ्या कौटुंबिक सोहळ्याचं आयोजन केलं होतं. सायलीचे आईबाबा आता पूर्णपणे सुखी होते. बाबांची तब्येत आता उत्तम होती आणि ते त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या शेतात आनंदाने राबत होते. दुपारचा सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला. आईबाबांच्या डोळ्यात आपल्या मुलीचं हे हस्त खेळतं घर पाहून सुखाचे अश्रू होते. संध्याकाळी सगळे पाहुणे आणि आईबाबा आपापल्या घरी परतले. आजी आनंदीला घेऊन तिच्या खोलीत तिला गोष्ट सांगत झोपवायला गेल्या होत्या. रात्र बळीच झाली होती. बाहेर लख्ख चांदणं पडलं होतं. सायली थकलेली असल्याने बाल्कनीत येऊन उभी राहिली. थंड वाऱ्याची एक झुळूक हळूच तिच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली, ज्याने तिचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. तिने फिकट निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि केसांचा सैलसर अंबाळा बांधला होता. तेवढ्यात पाठीमागून आदित्य अत्यंत शांतपणे तिथे आला. त्याने सायलीच्या खांद्यावर एक उबदार शाल टाकली आणि तिला मागून मिठीत घेतलं. खूप थकलीस ना आज? आदित्यने तिच्या कानाजवळ येत हळुवार आवाजात विचारलं. सायलीने मागे वळून आदित्यच्या गळ्यात हात टाकले आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, हा थकवा नाही आदित्य, हे तर सुख आहे. आज आईबाबांना इतकं आनंदी पाहून माझं मन भरून आलंय. काही वर्षापूर्वी आम्ही ज्या सावकाराच्या छळापायी रात्री रडत होतो, आज त्याच गावात आम्ही मानाने जगतोय.
हे सगळं फक्त तुझ्यामुळे. आदित्यने तिच्या ओठावर आपले बोट ठेवले. शहाणे, किती वेळा सांगितलंय की आपल्या प्रेमात तुझ्यामुळे किंवा माझ्यामुळे असं काही नसतं. आपण दोघे मिळून एक आहोत आणि आज मी जे काही आहे ते तुझ्या या पवित्र मनामुळे आहे. आदित्यने सायलीचा चेहरा दोन्ही हाताच्या उंजळीत घेतला. चांदण्याच्या त्या मऊ प्रकाशात सायलीचा चेहरा कमालीचा सुंदर दिसत होता. आदित्यची नजर तिच्या ओठावर स्थिरावली. सायलीचे हृदयाचे ठोके वाढू लागले. काही वेळ तसेच शांततेत गेल्यानंतर आदित्यने सायलीचा हात हातात घेतला आणि म्हणाला, सायली, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. तो तिला बंगल्याच्या टेरेसवर घेऊन गेला. तिथून संपूर्ण गाव आणि त्यांच्या शेतातली डोलणारी पिके स्पष्ट दिसत होती. चांदण्याच्या प्रकाशात ती शेतजमीन जणू चांदीसारखी चमकत होती. सायली, आपण या शेताच्या एका भागात एका लहान मुलांसाठी मोफत शाळा आणि दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गावातल्या कोणत्याही गरीब मुलाला किंवा वडिलांना पैशाअभावी शिक्षण किंवा उपचारापासून वंचित राहावं लागू नये, ही माझी इच्छा आहे. जे दुःख तुझ्या बाबांनी सहन केलं ते यापुढे कोणालाही सहन करावं लागणार नाही. आदित्यने तिचे हात हातात घेतले, आपले मनोगत व्यक्त केले. हे ऐकून सायलीचे डोळे आनंद अश्रूंनी भरून आले. तिने आदित्यच्या हातावर आपले ओठ टेकवले. तुम्ही खरोखर देव माणूस आहात आदित्य. मी खूप भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला आणि मीही खूप भाग्यवान आहे सायली की मला तू मिळाली, आदित्य हसून म्हणाला. त्या रात्री निसर्गाच्या साक्षीने आणि चांदण्याच्या लखप्रकाशात त्या दोघांनी केवळ एकमेकावर प्रेम करण्याची नाही तर समाजातील अंधार दूर करण्याची एक नवी शपथ घेतली. त्या मुसळधार पावसाच्या काळ्याकुट्ट रात्रीतून सुरू झालेला हा सायलीचा प्रवास अनेक संकटानंतर मात करत आता एका अत्यंत समाधानी, रोमांटिक आणि परोपकारी सुवर्ण काळात परावर्तित झाला होता. त्यांचा संसार आता फक्त एका कुटुंबापुरता मर्यादित नव्हता, तर तो संपूर्ण गावासाठी एक नवा आशेचा किरण ठरला होता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.